श्री प्राजक्त प्रसादराव तनपुरेजी यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देऊन स्वागत करावं। प्राजक्त तनपुरे। मित्रांनो, राजकारणात कधी काही घडलं तर गावभर चर्चा होते। गावभर म्हणण्यापेक्षा गल्ली ते दिल्ली चर्चा होते। मग कोणाचं मंत्रिपद कोणाला मिळतं किंवा कोणाचं मंत्रिपद जातं किंवा कोणी या पक्षातनं दुसऱ्या पक्षात जातं, पण त्याचे परिणाम सुद्धा त्या त्या जिल्ह्यावरती त्या त्या मतदारसंघावरती वेगळे असतात, हे तितकंच खरं। हो, चर्चा तर होणारच असं म्हणत असताना मंडळी, एक महत्त्वाची घडामोड सध्या चर्चेत आहे, ती म्हणजे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमधील प्रवेश। हो, भाजपमधला प्रवेश। असे मंडळी, राजकारणात कोणी कोणाचा कायम मित्र किंवा शत्रू नसतो। राजकारणात एक महत्त्वाचं वाक्य आहे, ज्यानुसार खरं तर राजकारणी वागतात देखील, असं म्हटलं जातं। ते वाक्य म्हणजे सोयीचं शास्त्र आणि सवडीचा परमार्थ। आता हे कसं? माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमधील प्रवेश हा अहिल्यानगर जिल्ह्याच्या विशेषतः राहुरी आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या राजकीय समीकरणांना मोठी कलाटणी देणारा ठरणार आहे। याचं सगळं विश्लेषण आपण करणार आहोत या व्हिडिओमध्ये, त्यामुळे हा व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत जरूर बघा। असं आहे मित्रांनो की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे म्हणजेच प्राजक्त तनपुरे, त्यांच्या या निर्णयाला कौटुंबिक आणि राजकीय दृष्ट्या मोठं महत्त्व का माहिती आहे? म्हणजे जसं मी म्हणालो की जयंत पाटील म्हणजे कोण? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातले महत्त्वाचे नेते, त्यांचे प्राजक्त तनपुरे हे भाचे। त्यांच्या राजकीय कारकिर्दीला देखील त्यांनी याच पक्षातनं सुरुवात केली, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं। राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शकलं झाली तरी प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवार यांच्याबरोबरच थांबणं, त्यांच्यासोबतच राहणं पसंत केलं। आता हे सगळं जे काही घडतंय ते राजकीयदृष्ट्या का महत्त्वाचं आहे? त्यांच्या या पक्षबदलामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणावर मोठे परिणाम होणार आहेत। कोणते परिणाम होतील? पहिला परिणाम, शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय आणि राहुरीवर भाजपचं वर्चस्व आता यापुढे बघायला मिळेल। असं आहे की तनपुरे कुटुंबियांचं राहुरी मतदारसंघावर आणि तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर, म्हणजे उदाहरणादाखल सांगायचं झालं तर राहुरी नगर परिषद, तिथली स्थानिक स्वराज्य संस्था, तिथे गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ त्यांचं मजबूत नियंत्रण आहे। माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि नगराध्यक्षा उषा तनपुरे यांचे प्राजक्त तनपुरे पुत्र, वडील प्रसाद तनपुरे हे राहुरीमधनंच 25 वर्ष आमदार होते। प्राजक्त तनपुरेंचे आजोबा बाबुराव दादा तनपुरे हे 10 वर्ष आमदार होते। आता प्राजक्त तनपुरे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर, जेव्हा ते पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसमधनं आमदार म्हणून निवडून आले, त्यांना पहिल्याच खेपेमध्ये ऊर्जा राज्यमंत्रीपद मिळालं होतं। मंत्रिपदाची लॉटरी त्यांना लागली होती। त्यानंतर नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांचा पराभव झाला आणि एकूणच तनपुरे यांची पीछेहाट झाली। पुढे ऑक्टोबर 2025 मध्ये, म्हणजे आत्ताच गेल्या काही कालावधीत, भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा अक्षय कर्डिलेला उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आली। भाजपकडनं ही उमेदवारी जी आहे त्यांच्या मुलाला, म्हणजे अक्षय कर्डिले याला जाहीर करण्यात आली। आता त्याच्या विरोधात शड्डू ठोकून उभे होते प्राजक्त तनपुरे। ते त्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होते किंवा एव्हाना त्यांनी केलाही होता। त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर, म्हणजे आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की देवेंद्र फडणवीसांनी तर मध्यस्थी केलीच, पण त्यांच्या भेटीकरता रवींद्र चव्हाण आणि काही महत्त्वाचे भाजपमधले नेते जे आहेत ते तनपुरेंच्या भेटीकरता गेलेले होते आणि त्यावेळी तनपुरेंची समजूत काढल्यानंतर त्यांनी माघार घेतली होती। त्यामुळेच खरं तर भाजपचा मार्ग जो होता तो सुकर झाला। आता थेट त्यांनीच भाजप प्रवेश केल्यानं राहुरी आणि आसपासच्या परिसरामध्ये शरद पवार गटाची ताकद कमालीची घटणार असून भाजप मजबूत होणार आहे। आता यामध्ये प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये का जात आहेत हा प्रश्न आपल्याला पडला असेल। या पाठीमागे देखील एक महत्त्वाचं कारण आहे, विधान परिषदेची उमेदवारी आणि त्यांना स्वतःचं करून घ्यायचं असणारं राजकीय पुनर्वसन। कुठल्या नेत्याला वाटणार नाही की आता भले आपल्याकडे म्हणजे आमदारकी आपण लढलो
आपला पराभव झाला. पण असंही मंडळी, सभागृहात असल्याशिवाय, सत्तेच्या जवळ असल्याशिवाय जनतेकरता कामही करता येत नाहीत आणि आपल्याकरता काही महत्त्वाचे निर्णय घेता येत नाही. सत्ता ही फार महत्त्वाची आहे. असं आहे की पोटनिवडणुकीत घेतलेल्या माघारीच्या बदल्यात, म्हणजे ज्यावेळी गेली जी पोटनिवडणूक झाली त्यामध्ये प्राजक्त तनपुरेंनी घेतलेल्या माघारीच्या बदल्यात भाजप त्यांना विधान परिषदेच्या मतदारसंघ, म्हणजे विधान परिषदेचा जो अहिल्यानगरमधला स्थानिक स्वराज्य मतदारसंघ आहे, या जागेसाठी उमेदवारी देणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. तसं त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं म्हणे. आणि अर्थात प्राजक्त तनपुरेंनी न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत देखील या संदर्भातला उल्लेख केलेला आहे की मला ते मिळू शकतं, म्हणजे त्यांना ते मिळणार हे जवळपास निश्चित आहे असं म्हटलं जातं. आता महायुतीच्या या जागा वाटपात, म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या या जागा वाटपात अजित पवार गटाने देखील राहुरी मतदारसंघावरती, म्हणजे राहुरी स्थानिक स्वराज्य मतदारसंघावरती या जागेवरती मोठा दावा केला होता. परंतु संख्याबळ आणि तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपने ही जागा स्वतःकडे खेचून आणल्याचं यामध्ये स्पष्ट होत आहे. भाजपने देखील आपली राजकीय खेळी केल्याचं आपण बघितलं. तनपुरेंना आपल्याकडे घेतलं तेव्हा त्यांना आश्वासन दिलेलं होतं, त्यानुसार ते आपल्याकडे आलेत. आणि आता ही जागा, अर्थात म्हणजे भाजपने हा दावा केला की संख्याबळ आमच्याकडे स्थानिक स्वराज्य मतदारसंघातल्या प्रतिनिधींचं अधिक असल्याकारणाने, मतदारांचं अधिक असल्याकारणाने ही जागा आम्हीच निवडून आणू शकतो. त्यामुळे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसनं या जागेवरचा आपला दावा सोडला आणि आता प्राजक्त तनपुरेंना या जागेवरती उमेदवारी मिळू शकते. दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला आणखीन काय फायदा होणार आहे. कायम राजकारणात असं म्हटलं जातं, ज्या राजकारण्याची त्याच्या मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती हुकूमत, म्हणजे जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांवरती हुकूमत असेल त्याचं तिथलं राजकारण हे पक्कं असतं किंवा राज्यातलं, अर्थात त्याचं पुढलं स्थान देखील आढळ म्हटलं जातं. आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कुठल्या? तिथल्या पतसंस्था असतील, जिल्हा बँक असेल, साखर कारखाने असतील, दुग्ध संघ असतील, या वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था. आता तनपुरे हे केवळ नेते नाही आहेत, तर या जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मातब्बर घराण्याचं प्रतिनिधित्व ते करतात आणि त्यांचं तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती, म्हणजे अगदी साखर कारखान्यापासून तर नगर परिषदेपर्यंत त्यांचं तिथे प्राबल्य आहे. म्हणजे तनपुरे एक तनपुरे असंच म्हटलं जातं. आता त्यांच्या या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यातील साखर कारखाने, दूध संघ आणि जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकांमध्ये महायुतीची, विशेषतः भाजपची ताकद दुप्पट होईल. तर महाविकास आघाडीला तगडा स्थानिक चेहरा शोधण्यासाठी तिथं यापुढे आता मोठा संघर्ष करावा लागेल. आता या प्रवेशामध्ये, म्हणजे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशाला एक भावनिक किनार देखील आहे, ज्याबद्दल मोठी चर्चा आहे. पक्ष सोडण्यापूर्वी प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या फेसबुकचा प्रोफाईल फोटो बदलून मामा जयंत पाटील यांचा फोटो ठेवला होता. त्यांनी काय म्हटलं होतं बघा, की माझ्या कार्यकर्त्यांचं भवितव्य पाहण्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागत असून शरद पवार आणि मामा जयंत पाटील यांना सामोरं जाण्याची माझ्यात हिंमत नाही, अशी भाऊक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. थोडक्यात सांगायचं तर प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात पवार गटातला मोठं खिंडार जे पडलेलं आहे, थोडक्यात सांगायचं तर प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात पवार गटाचं खिंडार अधिक रुंद झालं असून भाजपने जिल्ह्याच्या राजकारणात आपलं वर्चस्व पूर्णपणे प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकलंय. चला, या सगळ्या प्रवेशाबद्दल, म्हणजे प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये जाण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं? सद्यस्थितीत घडणाऱ्या राजकारणातल्या घडामोडींबद्दल आपल्याला काय वाटतं? जरूर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. आज इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.